नमस्कार मित्रांनो. तर आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत जो कृती कार्यक्रम दिलेला आहे त्यात विद्यार्थ्यांचे विविध स्तर स्वीपचॅटमध्ये कसे नोंदवायचे याविषयी मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये असलेलं स्वीपचॅट ओपन करा. स्वीपचॅट ओपन केल्यानंतर आपल्याला तिथे 3 टॅब दिसतील: पॅट महाराष्ट्र, स्मार्ट उपस्थिती आणि स्वाध्याय. आपल्याला विद्यार्थ्यांचा जो स्कोर नोंदवायचा आहे तो पॅटमध्ये नोंदवायचा आहे. त्याला आपण ओपन करूया. ओपन केल्यानंतर इथे जे खालच्या बाजूला 4 डॉट दिसते त्यावर क्लिक करून होम मेनूवर आपण क्लिक करू. यामध्ये सर्वप्रथम आलेला आहे की विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा. तर आपण या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ते इयत्ता निवडायला सांगतात. इयत्ता निवडताना आपण ज्या कुठल्याही इयत्तेची माहिती भरणार आहोत ती इयत्ता निवडूया. तर मी तुम्हाला इयत्ता दुसरीची माहिती भरून दाखवतो. इयत्ता दुसरी निवडली तर तिथे आलेलं आहे लिटरसी अँड न्यूमरसी असेसमेंट. त्यावर क्लिक करा. तिथे माहिती आलेली आहे की तुम्ही निवडलेल्या इयत्ता दुसरीसाठी अवलोकन करा व तपशिलांची पुष्टी करा. विषय दिलेला आहे लिटरसी न्यूमरसी असेसमेंट 1 ग्रेड 2nd to 5th. मूल्यमापन आपण इथे होयवर क्लिक करू. त्यानंतर आपल्याला विद्यार्थी यादी येईल. त्यामधून आपल्याला जो विद्यार्थी निवडायचा आहे प्रत्येकच विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे. सर्वप्रथम आदर्श सुभाष बोरकुटे हा विद्यार्थी दिसतो आहे. आराध्या सुभाष बोरकुटे तिथे दिसलेलं आहे. आपल्याला प्रलंबित आहे. आपण तिला क्लिक करूया. त्या विद्यार्थिनीचं नाव आलेलं आहे आराध्या सुभाष बोरकुटे. आज उपस्थित आहे की अनुपस्थित. तर आपण उपस्थितवर क्लिक केलं तर आपल्याला सगळं काय आलेलं आहे वाचन. तर आराध्या वाचनामध्ये कुठल्या स्तरात आहे तर माझी ही विद्यार्थिनी 14व्या स्तरात आहे. एकूण स्तर दिलेले आहे 1 ते 14 आणि ती सगळ्यात वरच्या स्तरात आहे 14. तर ह्या टॅप टू सेंडवर आपण तो स्तरचा क्रमांक लिहायचा आहे 14 आणि सेंड करायचं. त्यानंतर आपल्याला दुसरं येईल लेखन. लेखनमध्ये एकूण मुद्दे आहे 16. त्यापैकी आराध्या तिथे आहे 14व्या स्तरामध्ये. तर आपण या टॅप टू सेंडमध्ये 14 करायचं आणि सेंड करायचं. त्यानंतर आपल्याला संख्याज्ञान आलं. संख्याज्ञानमध्ये माझी ही विद्यार्थिनी एकूण स्तर दिलेले आहेत संख्याज्ञानाचे 11 आणि ही 11व्या स्तरात आहे. त्यामुळे मी ते 11 लिहिणार आणि सेंड करणार. आणि त्यानंतरचा आहे संख्यावरील क्रिया. संख्यावरील क्रियेमध्ये ही विद्यार्थिनी आहे 13व्या स्तरात. एकूण स्तर आहे 13 आणि 13व्या स्तरात आहे. तर मी ते 13 लिहिणार आणि सेंड करणार. या विद्यार्थिनीचे 4ही ठिकाणचे म्हणजे वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि गणिती क्रिया पूर्णपणे नोंद झालेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्याची नोंद करायची असल्यास दुसऱ्या विद्यार्थ्याला सिलेक्ट करू आपण. दुसरा विद्यार्थी आहे आदर्श सुनील देवगडे. तोही प्रलंबित आहे. त्याला क्लिक करून त्याला ओपन करू आणि तिथे उपस्थित आणि अनुपस्थित अशी 2 ऑप्शन दिसत आहेत. उपस्थितवर क्लिक केलं आपण तर आदर्श वाचनामध्ये मराठीचे वाचन स्तर आहेत 14 आणि हा विद्यार्थी आहे 14व्या स्तरात. तर मी तिथे 14 लिहून सेंड करेन. नेक्स्ट वन आलं आहे लेखन. लेखनामध्ये हा विद्यार्थी 14व्या स्तरात आहे. तर आपण इथे 14 लिहू आणि सेंड करू. संख्याज्ञानचे एकूण स्तर आहेत 11 आणि माझा हा विद्यार्थी आहे 11व्या स्तरात. तेव्हा मी इथे 11 करणार आणि सेंड करणार. आणि त्यानंतर आहे गणितीय क्रिया. गणितीय क्रियेमध्ये एकूण स्तर आहेत 13 आणि माझा हा विद्यार्थी आहे 13व्या स्तरात. तेव्हा मी इथे 13 करणार आणि सेंड करणार. अगदी सोप्या पद्धतीनं आपण अतिशय व्यवस्थित प्रकारे ही
स्विप चॅटमध्ये माहिती भरू शकतो. अगदी याचप्रमाणे आपण इयत्ता 3री, इयत्ता 4थी आणि इयत्ता 5वीचे सुद्धा स्तर भरून निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत दिलेला कार्य आपण चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. धन्यवाद.